श्री क्षेत्र आदमापूर येथे भाविकांची मोठी गर्दी। उन्हाळी सुट्टीचा शेवटचा आठवडा असल्यामुळे श्री क्षेत्र आदमापूर येथे संत सद्गुरू बाळूमामा यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। राज्यासह परिसरातील विविध भागांमधून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाल्याने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला होता। दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांसह अनेक भाविक सकाळपासून दर्शनासाठी थांबले होते। मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते। दरम्यान वाढत्या गर्दीमुळे मुदाळतिट्टा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। तसेच कागल निढोरी तसेच देवगड निपाणी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती। लांबून येणाऱ्या भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। पहाटे झालेल्या पावसामुळे उड्डाणपुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते। त्यानंतर पाऊस थांबल्यामुळे हे पाणी निघून गेले। आज दिवसभर पावसाचे वातावरण नसल्यामुळे अनेक भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला। केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।